मित्रांनो, उंबराच्या झाडाला स्वयंपूर्ण श्री दत्तांचे स्वरूप मानले जाते. पण प्रश्न असा येतो, उंबराचं झाडच का? असं काय आहे या झाडात जे इतर कोणत्याही झाडात नाही? आपल्याला ठाऊकच आहे, श्री दत्तांचे अनेक गुरु होते. पक्षी, किडे, प्राणी, भूमी आणि आकाश असे निसर्गातील प्रत्येक घटक त्यांचे शिक्षक होते. आणि उंबर हे एक असं झाड आहे, ते श्री दत्तांच्या बऱ्याच गुरूंचं आश्रयस्थान आहे. निसर्गाच्या नियमानुसार ते पक्षी, किडे, जीवसृष्टी या सगळ्यांना आधार देते. म्हणूनच उंबर हे झाड गुरुदत्तांच्या गुरुत्वाचं प्रतीक मानलं जातं. उंबराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते वातावरणातील हानिकारक वायू शोषून हवा अधिक शुद्ध करते. आणि जेव्हा उंबराची पाने जमिनीवर पडतात तेव्हा जमिनीवर जे अनुपस्थित प्रोटीन असतात त्यांच्या पूर्ततेचं काम हे उंबराची पानं करतात. म्हणूनच आपली जमीन अधिक सुपीक होते. यासोबतच उंबराच्या फळात काही सूक्ष्म किडे असतात. जेव्हा ते फळ जमिनीवर पडते तेव्हा ते जमिनीतील किड्यांना आकर्षित करून त्या कीटकांचे अन्न बनतात. यामुळे जमिनीतील जीवाणू वाढतात आणि भूमी अधिक उपजाऊ होते. आणि हे सगळं एकत्र पाहिलं की जाणवतं, उंबर हे फक्त एक झाड नाही, एक संपूर्ण परिसंस्था आहे. मित्रांनो, जर तुम्ही उंबराच्या झाडाखाली बसलात तर तुमच्या शरीरातील अग्नी ऊर्जा शांत होते, आपले मन शीतल होतं आणि विचारशक्ती आणि स्मरणशक्ती वाढते. म्हणूनच उंबराच्या छायेत बसून ध्यान करणे हे अत्यंत शुभ व कल्याणकारक मानले जातं. मित्रांनो, जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घराजवळ एक उंबराचं झाड नक्की लावा व त्याची प्राणप्रतिष्ठा करा आणि श्री दत्तांचं आगमन तुमच्या घरात करा.